सुप्रजाच्या माझ्या सगळ्या छोट्या-छोट्या दोस्तांना नमस्कार. आपल्याला माहिती आहे की 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची तारखेप्रमाणे शिवजयंती आहे. ओके. आपण शिवाजी महाराजांच्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा त्यांची कर्तबगारी तर आपण जाणतोच. पण एखादा माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा जर त्यांनी समाजाला एकत्र घेऊन तो मोठा झाला तरच तो युगायुगापर्यंत मोठा राहू शकतो. जसं शिवाजी महाराज आपल्यामधनं जाऊन आज कितीतरी वर्ष झाली तरीसुद्धा अजून पण आपण त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो, त्यांच्या गोष्टी सांगतो. कारण त्यांनी ज्याला आपण म्हणतो ना एक विन विन सिच्युएशन तशी क्रिएट केली. फक्त एकटे लढले नाहीत, समाजामधल्या इतर लोकांनासुद्धा आपल्याबरोबर घेऊन एक आपलं मोठं मस्त सैन्य तयार केलं आणि अशा पद्धतीने मोगलांशी त्यांनी युद्ध लढवलं. आज आपण जेव्हा राम मंदिराचं अनावरण बघतो तेव्हा अनेक वेळा अनेक लोकांनी शिवाजी महाराजांचं नाव का काढलं ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगते की अटॉक म्हणजे जो प्रदेश आज अफगाणिस्तानामध्ये आहे तिथपर्यंत त्यांचं राज्य पोचलेलं होतं. हे राज्य तिथपर्यंत कसं पोचलं? शिवाजी महाराज एवढूसे, मावळे पण कसे छोटे छोटे बुटके बुटके असायचे, पण तरीसुद्धा एवढी मोठी मोंगल सेना, त्याच्यामधले ते अरब लोकं, ते अफगाण लोकं असे मोठे नुसते पठ्ठे सगळे, आणि त्यांच्या विरुद्ध यांनी युद्ध कसं केलं? तर मुलांनो, गनिमी कावा माहिती आहे का? तुम्ही ऐकलंच असेल. गनिमी कावा आणि भाला फेक, आणि भाला हे जे शस्त्र आहे हे ह्याला शिवाजी महाराजांनी खूप महत्त्व दिलं. कारण का? तर भाला असतो खूप लांब, मावळे होते छोटुकले छोटुकले, आणि ते तिथे मोठे एवढे मोगल उंच नुसते दांडगे असे, त्यांच्यापर्यंत आपली तलवार कशी पोचणार? आपण तलवारीने मारायला गेलो तर ते मोगल आपल्या मावळ्यांना हातात धरतील आणि फेकून देतील, अशी अवस्था होती ना त्या काळामध्ये. तर त्याच्यावरती कसा तोडगा हा शिवाजी महाराजांनी आपलं डोकं वापरून काढला. गनिमी कावा म्हणजे लपून छपून दगडधोंड्यांनी सुद्धा ते युद्ध करायचे आणि युद्ध जिंकायचे. त्यामुळे मुलांनो, आपण जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल बोलतो ना तेव्हा आपण हे सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. नुसती वीरश्री अंगात नव्हती त्यांच्या, वीरश्री तर राणा प्रतापांच्या अंगात सुद्धा होती, पण ते सुद्धा त्यांना मागे हाट करावी लागली, पिछे हाट करावी लागली. शिवाजी महाराज कसे होते? गनिमी काव्याने जिंकायचे, कधीकधी त्यांनी पण पिछेहाट केली, पण ती पिछेहाट केल्यानंतर दुप्पट जोमाने ते पुढे गेले. म्हणून धूर्तपणा, नुसती हुशारी असणं उपयोग नाही, ती हुशारी कशी धूर्तपणे आणि चांगल्या पद्धतीने वापरायची, लोकांचं मन कसं जिंकायचं, आणि सगळ्यांना मिळून आपलं एक जे राज्य आहे, आपलं कुटुंब आहे, आपलं शाळा आहे, हे आपलं राज्य आहे मुलांनो, हे कसं काबीज करायचं ह्याच्याकडे आज तुमचं लक्ष असायला पाहिजे. अनेक वेळा आज प्रसारमाध्यमांच्यामुळे पालकांचे आमच्याकडे प्रश्न येतात की आमची मुलं उगीचच नको त्या गोष्टी बघत असतात. पण तुम्हाला माहिती आहे, शिवाजी महाराजांवर पुष्कळ पिक्चर बनलेले आहेत, ते शोधून काढा, ते बघा, आणि एकटे बघू नका, कुटुंबाबरोबर बसून बघा. जर तुमचे आजी आजोबा असतील तर त्यांच्याबरोबर बसून बघा. कारण त्याच्यातल्या काही काही फायनर पॉईंट्स, छोट्या छोट्या गोष्टी आज मी तुम्हाला जशा सांगितल्या तसे तुमचे आजी आजोबा त्याच्यातले फायनर पॉईंट्स तुम्हाला सांगतील. आता आम्ही सुप्रजातर्फे तुमच्यासाठी काही छान छान गोष्टी शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या सुंदर सुंदर मावळ्यांच्या गोष्टी घेऊन येणार आहोत. या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या का, ते आम्हाला सांगायला विसरू नका, आणि अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमचा सुप्रजाचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, आणि तिथे बेल आयकॉन आहे, तिथे आपल्या पालकांना सांगा बेल आयकॉनला लगेच दाबा बघू, म्हणजे नवीन नवीन गोष्टी आलेल्या तुम्हाला लगेच कळतील.